इकडे नाशिक लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा तिढा अजूनही कायम आहे आणि अशा परिस्थितीमध्येच महंत अनिकेश शास्त्री यांच्या दाव्यानं शिवसेनेच्या गोटामध्ये खळबळ उडते। भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळणार या भूमिकेवर अनिकेश शास्त्री आजही ठाम आहेत। शिवाय महंत अनिकेश शास्त्री यांनी उमेदवारी अर्जही घेतलाय। पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यामुळेच आपण उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती अनिकेश शास्त्री यांनी एबीपी माझाला दिली आहे। लोकसभा मतदारसंघाकडून भाजपकडनं इच्छुक असणारे अनिकेश शास्त्री यांनी आता आपला उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। 2 दिवसात ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। महायुतीचा उमेदवार अद्याप घोषित नाहीये, त्यात तुम्ही हा अर्ज स्वीकारलाय। अगदी बरोबर, महायुतीचा उमेदवार हा लवकरात लवकर घोषित होईल अशी अपेक्षा आहे आणि कोणत्याही क्षणाला तो उमेदवार घोषित होण्याचे सुद्धा संकेत आहेत। पक्षश्रेष्ठींकडनं मला आलेला आहे की पूर्वतयारी तुम्ही पूर्ण ठेवा, त्या अनुषंगाने आज उमेदवारी अर्ज घेतलेला आहे आणि कायदेशीर बाबी लवकरात लवकर पूर्ण करून 2 दिवसात हा अर्ज भरण्यात येईल। याला भाजपच्या एबी फॉर्मची जोड कधी लागणार? लवकरच लागेल। नाशिककरांची पण साथ हवी आहे आणि केंद्रातले राज्यातले जे काही ज्येष्ठ वरिष्ठ सन्माननीय व्यक्तिमत्व आहेत ते सर्व सकारात्मक आहेत। आमचे गुरुवर्य डॉक्टर साक्षी महाराज हे सुद्धा सकारात्मक आहे। त्याचबरोबर अनेक हिंदुत्ववादी संघटना, त्याचबरोबर रणजित सावरकरजी, श्रीमान रणजित सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रपौत्र, यांचं सुद्धा पूर्ण समर्थन आहे। त्यामुळे मी खूप सकारात्मक दृष्टीने पुढे जात आहे। पण तुमची स्वतःची यंत्रणा काय आहे? ती यंत्रणा दिसत नाही कुठे। निवडणुकीला तर तुम्ही म्हणतायत कागदोपत्राची तयारी करतायत, परंतु ग्राउंडवर कार्यकर्ते पाहिजे। ग्राउंडवर्क पण पूर्ण आहे आणि जसं विद्यार्थ्याची जी परीक्षा असते ती 2 दिवसाच्या अभ्यासाची नसते, वर्षभर केलेल्या अभ्यासाची असते। त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये जे मी काही कार्य केलेलं आहे त्याची आज खरी परीक्षा आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे हे गेल्या 10 वर्षापासून माझं कार्य चालू आहे आणि निवडणुकीच्या जर पार्श्वभूमीवर म्हणालात तर गेल्या 4 महिन्यापासून माझं खूप चांगलं कार्य आणि धर्मशास्त्राला अनुसरून, कायद्याला अनुसरून असं कार्य सुरू आहे। महायुतीची जागा तुम्हालाच मिळेल, तिकीट तुम्हालाच मिळेल, तीच अपेक्षा आहे, तीच अपेक्षा आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।